शिवसंगोपन संस्था सविता रमेश खेवदिया प्रशाला अहमदनगर। इयत्ता चौथी विषय गणित भागाकार भाग 2। पुढील उदाहरण आहे 925 भागिले 25 बरोबर किती। हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे। प्रत्यक्ष इथे भागाकार करावा लागणार आहे। 925 भागिले 25 25चा पाढा येणं गरजेचं आहे। पहा, मी समजण्यासाठी इथे 25चा पाढा लिहिलेला आहे, तो आपल्या पाठच असला पाहिजे। आता 25ने आपण 9ला भाग देऊ शकणार नाही, कारण 25 पेक्षा 9 ही संख्या लहान आहे। 9तून वजा होणारी एकही संख्या तुम्हाला इथे दिसत नाही, कारण 9 ही संख्या लहान आहे। मग काय करणार, 92ला भाग देणार। इथे आपण 25ने 92ला भाग देणार। भाग द्यायचा म्हणजे काय करायचं, तर 25च्या पाढ्यात 92 आहेत का ते शोधायचं, नाहीयेत। मग अशा वेळेस 92 मधून वजा होणारी संख्या शोधायची। तर 25 त्रिक 75 हे 92 मधून काय होणार आहे, वजा होणार आहेत। 25 त्रिक 75 म्हणून 3 हा भागाकाराच्या ठिकाणी मी लिहिलेला आहे आणि 92 मधून 75 वजा करणार आहे। आता वजाबाकी कशी करणार, 2तून 5 वजा करायची। 2तून काय 5 वजा होत नाही, म्हणून काय करणार, 2 या नावाकडून एक हातचा घेणार आणि इथे 8 राहणार। 12तून 5 गेले 7 आणि 8तून 7 गेला 1। आता बाकी आली 17। आता पहा, या 5ला खाली घेणार। या 5ला आपण खाली घेतल्यानंतर इथे संख्या आलेली आहे 175। 175ला 25ने भाग द्यायचा आहे। तर 25च्या पाढ्यामध्ये 175 आहे। 25 7 175 म्हणजे 7 म्हणजे 7चा भाग केलेला आहे। 25 7 175। मग 175 मधून 175 वजा केले असता बाकी उरते 0 आणि भागाकार येतो 37। म्हणजेच या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 37। 925 भागिले 25 बरोबर उत्तर येणार 37। पुढील उदाहरण पहा, 500 भागिले 20 बरोबर किती। तर त्याचा पहिला पर्याय आहे 50 एकक, पर्याय 2 2 शतक, पर्याय 3 25 दशक आणि पर्याय क्रमांक 4 आहे 25 एकक। तर याचं उत्तर 25 एकक आलेलं आहे। ते कसं आले ते आपण नीट समजावून घेऊया। 500 भागिले 20 बरोबर किती। 500 भाज्य भागिले 20 हा भाजक। हे गणित कसं सोडवायचं, भागाकाराचं घर आखले मी। 500 भाजक आत लिहिणार, भागिले 20 हा भाजक बाहेर लिहिणार। आता 20चा पाढा फार सोपा आहे। पहा, 20च्या पाढ्यामध्ये मी आता 20ने 500ला भाग देणार। हा भागाकार कसा करायचा, 20च्या पाढ्यात काय 5 नाही आहेत, कारण ही 5 ही लहान संख्या आहे, मग 50 घ्यायची। 20च्या पाढ्यात तुम्हाला 50 कुठे दिसतात का ते शोधायचं। 20चा पाढा 20 एक 20, 20 दुने 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 बाचे 100, 20 सक 120। ठीक आहे, आपण इथपर्यंत पाढा तयार करून ठेवू। 20च्या पाढ्यात तुम्हाला 50 कुठेही दिसणार नाही, मग काय करायचं, 50 मधून वजा होणारी संख्या शोधायची। तर 50 मधून वजा होणारी मोठ्यात मोठी संख्या आहे 40 आणि 40 20 दुने 40, 20च्या पाढ्यात 2 नंबरला 40 आहे, म्हणजेच 2चा भाग जातोय। पहा, आणि 50 मधून 40 वजा करायचे। 0तून 0 गेला 0, 5तून 4 वजा करायचे, उत्तर आलं 1, बाकी आली 10। आता वरून काय घ्यायचा, 0चा घ्यायचा, म्हणजे इथे आले 100। आता 20च्या पाढ्यात 100 आहेत का ते शोधायचे। 20 पंचे 100 म्हणजे 20च्या पाढ्यात 100 आहेत। पहा, आणि ते किती नंबरला आहेत, 5, म्हणून 5 हा भागाकार हा डोक्यावर लिहायचा आणि 100 ही संख्या यातून वजा करायची। बाकी आलेली आहे 100, बाकी आलेली आहे 0। इथे गणित संपलेलं आहे। पहा, आणि भागाकार आलेला आहे 25। 500 भागिले 20 बरोबर किती, तर 25।
972 भागिले 9 बरोबर 1 फुली 8. या उदाहरणात फुलीच्या जागी कोणता अंक असेल? पहा, पर्याय आहे 1 चा पर्याय 1च आहे, 2 चा पर्याय आहे 0 आणि 3 चा पर्याय आहे 2, चौथा पर्याय आहे 4. तर हे उदाहरण आपण पुढील प्रकारे सोडवणार आहोत. उदाहरण कसं सोडवायचं ते पहा. 972 भागिले 9 बरोबर 1 फुली 8. जो भागाकार आलेला आहे ती पूर्ण संख्या न देता आपल्याला फुलीच्या जागी कोणता अंक असेल असं विचारलेलं आहे. तर आपल्याला हा भागाकार पूर्ण करावा लागणार आहे पहा. तर काय करायचं, 972 हा जो भाज्य आहे तो मी आत लिहिला 9 भाजक. आता पहा 9ने आपल्याला 972ला भाग द्यायचा आहे. भागाकाराला आपण सुरुवात करूया. या 9ने अगोदर या 9ला भाग द्यायचा आहे. भाग द्यायचा म्हणजे काय, तर 9च्या पाड्यात 9 आहेत का ते पाहायचे. 9 एके 9, 9च्या पाड्यात 9 आहे, तो 1 नंबरलाच आहे. 9 एके 9 म्हणून 1 मी भागाकाराच्या स्थानी लिहिला आणि या 9च्या मधून 9 हा वजा केला. 9 मधून 9 गेले, वजाबाकी आली 0. आता कोण खाली येणार, 7. या 7ला भाग द्यायचा आहे पहा. 9ने आता कशाला भाग देणार, 7ला. 9च्या पाड्यात 7 आहेत का, नाही, नसणार. कारण 9 पेक्षा 7 ही जी संख्या आहे ती लहान आहे, ती 9च्या पाड्यात असू शकत नाही. म्हणजेच 9ने 7ला भाग जात नाही. 9च्या पाड्यात 7 मधून वजा होणारी संख्या नाही. मग अशा वेळेस शून्याचा भाग द्यायचा असतो. डोक्यावर 0 लिहिला, शून्याचा भाग गेला म्हणजेच 7 मधून आपल्याला 0 वजा करायचा. 7तून 0 गेला 7च येणार. 0शी 0. पहा आपण 7ला अशा प्रकारे शून्याचा भाग दिलेला आहे. आता त्यानंतर वरून कोण खाली येणार, 2 खाली येणार पहा. म्हणजे इथे संख्या तयार झाली 72. आता 9च्या पाड्यात 72 आहेत का, आहेत. 9च्या पाड्यात 72 आहेत. 9 8 72. 72 मधून 72 वजा केले की बाकी काय येणार आहे, 0 येणार आहे. भागाकार इथे संपलेला आहे. भागाकार आलेला आहे आपला 108. उदाहरणामध्ये त्यांनी 108 न देता दशक स्थानी फुली दिलेली आहे आणि आपल्याला दशक स्थानचा म्हणजे फुलीच्या ठिकाणचा अंक शोधायला सांगितलेला आहे. आपण तो शोधलेला आहे पहा. तो अंक आलेला आहे 0 आलेला आहे पहा. म्हणजे फुलीच्या ठिकाणी काय असणार आहे, 0 किंवा 0 हा अंक असणार आहे. 666 भागिले 12 या भागाकारात बाकी किती उरेल असे उदाहरण आहे. त्याचा पहिला पर्याय आहे 0, दुसरा पर्याय 6, तिसरा पर्याय आहे 5 आणि चौथा पर्याय आहे 3. तर हे उदाहरण आपण पुढील प्रकारे सोडवणार आहोत. हे उदाहरण कसे सोडवायचे ते पहा. 666 भागिले 12 या उदाहरणामध्ये बाकी किती येईल असा प्रश्न आहे. आता बाकी विचारली आहे म्हणजेच इथे आपल्याला भागाकार पूर्ण करावा लागणार आहे. भागाकाराचं चिन्ह आहे. आता आपण हा भागाकार सोडवूया. 666 हा जो भाज्य आहे तो मी आत लिहिलाय. भाजक जो 12 आहे तो बाहेर लिहिलाय. आता 12ने 666ला भाग कसा द्यायचा ते पाहू. 12च्या पाड्यात काही 6 नाहीयेत, 6 मधून वजा होणारी संख्या नाहीये म्हणून आपण 66 घेणार. 66ला 12ने भाग देणार. 12च्या पाड्यात 66 नाही पण 66 मधून वजा होणारी संख्या आहे. 12 पंचे 60 म्हणजेच वर 5चा भाग लिहिणार. 12 पंचे 60 आणि 66 मधून 60 वजा करणार. 6तून 0 गेला 6, 6तून 6 गेला 0. आता वरून कितीचा घ्यायचा खाली, हा 6चा खाली येणार. परत 66 तयार झाले. 12च्या पाड्यात 66 नाहीत पण 66 मधून वजा होणारी संख्या आपल्याला शोधायची आहे मोठ्यात मोठी. 12 पंचे 60 आहे म्हणजेच 5चा परत भाग गेला आणि 60 या 66 मधून वजा करणार. 6तून 0 गेला 6, 6तून 6 गेला 0. इथेच गणित संपलेलं आहे आणि बाकी उरलेली आहे 6. आपल्याला प्रश्न विचारला होता 666 भागिले 12 या भागाकारात बाकी किती. तर या भागाकारामध्ये बाकी किती येणार आहे, 6 येणार आहे. धन्यवाद.